आणि त्याच्या पुढे गेल्यावर एक लोणीचीच लगत वस्ती आहे. तिथं आम्ही असं कधी कधी जात असतो, आमचे नात्यातले पाहुणे असंच म्हणजे प्रेमाचे. आणि मग तिथं गेल्यावर त्यांची सून दारात होती, मला बघितलं तिनं. मी आपलं गाडीवर गेलो, मोटरसायकलवर, धोतर नव्हतं, पॅन्ट होती, काळी बॅग हातात. मी आपलं गेलो, तिनं असं पाहिलं तर पाहिलं, केस आणून माझ्या हातात दिले. मला म्हणले भाऊ 2 फुगे 3 आधी. मला बाई मी कीर्तन खरे. ती म्हणजे मला वाटलं फुगे पिणावं. हे असं का घडलं, त्याचं कारण कळलं का? अवतार तसा. विठाला विठाला हे सगळं कशामुळे घडतं? तोची साधू ओळखावा, देवते तिची जाणावा. जे का रंगले गांधले आपल्या प्रतिष्ठानचं नाव श्रद्धा ग्राम प्रतिष्ठान. गाडगे महाराजांच्या काळात सुद्धा ग्राम स्वच्छता अभियान चालू होतं महाराज. म्हणून आपलं दाडगाव सोजवळ सुंदर सुसंस्कृत दिसावं म्हणून पुढच्या भविष्यामध्ये गावामध्ये कुणीही कचरा टाकायचा नाही. हे आपापल्या कचरा कुंडीत टाकला तर व्यवस्थित आहे. त्याला उत्तर आहे का? गाडगे महाराजांनी एका काळामध्ये गंगेच्या तीरावर उभा राहिले आणि म्हटले, भाऊ काय रे ते पिंड तयार केलेत, एखादं देता का मला खायला? एक म्हणलं, काय मूर्ख आहे का तुम्ही? पिंड ही वर देवासाठी, वर स्वर्गात गेलेल्या पितरांसाठी ते पिंड असतं. ते म्हणले असं कसं काय घडलं, इथं पिंड केलं वर काय जाईल ते निवड? ते म्हणले तसंच आहे हो. मग गाडगे महाराजांनी गंगेत उभा राहिले आणि त्यांच्या अंगावर पाणी टाकलं. 2-4 वेळेस पाणी टाकलं. ते म्हणले मूर्ख आहे का, आमच्या अंगावर पाणी का टाकतात? ते म्हणले तसं नाही, माझ्या शेतीला पाणी देतो मी. म्हणजे शेती कुठे आहे? म्हणजे अमरावतीला. आणि पाणी इथून, ते म्हणजे मग तुमचा निवड इथून तिकडे जातो म्हणलं पाणी. त्या काळातले साईबाबांचे चमत्कार, स्वामी समर्थांचे चमत्कार, गजानन बाबाचे चमत्कार, गाडगे महाराजांचे चमत्कार, तुकोबाराचे ज्ञानोबाराचे चमत्कार वेगळे होते. रेडा बोलवला, भिंत चालवली. एक मला म्हणला, ज्ञानोबाराने रेडा बोलवला, भिंत चालली, मग तुम्ही का नाही एखादी भिंत चालली? मी चालली तर तू आगावर बसून ये तुला